मंत्री राधाकृष्ण विखेंच्या वादग्रस्त विधानानं नवा वाद पेटलेला आहे। सोसायटी काढायची, कर्ज घ्यायचं, कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची असं विखेंनी म्हटलंय। तर आता कर्जमाफी झाल्यावर पुन्हा कर्ज घेण्याची वेळ येऊ नये यासाठी विखे पाटलांनी हे विधान केल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हणत त्यांना पाठीशी घातलंय। सोसायटी काढायची, कर्ज काढायचं, पुन्हा कर्जबाजारी व्हायचं, पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची। तर आपलं अनेक वर्ष काम चालू आहे, काही चिंता नाही। महायुती सरकारनं तर जाहीरच केलंय देवेंद्रजींनी की 100% आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहोत, हे आपल्या सरकारने जाहीरच केलेलं आहे। परंतु तिथपर्यंत आपलं काम थांबता उपयोगी नाही। उद्याच्या तरुणांच्या भविष्याकरता तुम्हाला सगळ्यांना काम करावं लागेल। या संदर्भात आपल्याला बोलायचं आहे। बोलण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी नेते रविकांत तुपकरजी जोडले गेलेले आहेत। रविकांत तुपकरजी, तुमचं स्वागत आहे पुढारी न्यूजमध्ये। खरं तर तुमच्याकडे आक्रमक शेतकरी नेते म्हणून पाहिलं जातं, त्यामुळे तुमच्याकडून प्रतिक्रियेची सुद्धा त्याच प्रकारच्या अपेक्षा आहे। काय करायचं अशा नेत्यांचं? राधाकृष्ण विखे पाटलांनी शेतकऱ्याच्या कर्जमाफीबद्दल जे वक्तव्य केलं ते शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारं आहे, किंबहुना शेतकऱ्यांचा अपमान करणार आहे। अरे, तुम्हाला मदत देता येत नसेल तर देऊ नका, पण किमान शेतकऱ्यांचा अपमान तरी करू नका। राधाकृष्ण विखे पाटलांना काय म्हणायचा अधिकार आहे? सोसायटीचं कर्ज घेता आणि पुन्हा बुडवता आणि पुन्हा कर्ज घेता। अहो, तुम्ही कारखान्याला कर्ज घेता, ते बुडवता, पुन्हा सत्ताधारी पक्षाचं ज्याचं सरकार आलं त्या पक्षाचं लोटांगण घालता, त्या पक्षाच्या चरणी अर्पण होता, पुन्हा पॅकेज मिळवता। तुमच्याकडे किती कारखान्यावर कर्ज थकीत आहे? किती सरकारकडून पॅकेज घेतलं आणि त्या पॅकेज मधून तुम्ही निवडणुका करता? पुन्हा साखर कारखान्याच्या भरोश्यावर यांच्या निवडणूक आहे। शेतकऱ्यांना लुबाडण्याचं काम विखे पाटील करतायत। भीक नको पण कुत्रावर अशी म्हणायची वेळ आलेली आहे। तुम्हाला जर का शेतकऱ्यांना मदत करता येत नसेल तर किमान शेतकऱ्यांचा अपमान विखे पाटील करू नका। राधाकृष्ण विखे पाटलांनी शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे आणि त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न बावनकुळे साहेब किंवा कोणत्याही मंत्र्यांनी करू नये। शेतकऱ्यांच्या प्रचंड भावना दुखावलेल्या आहेत। यांनी सोयाबीन कापसाला भाव दिला नाही, यांनी शेतीमालाच्या भावात आम्हाला लुटलं, म्हणून आमच्यावर कर्ज झालेलं आहे। आमच्यावर झालेलं कर्ज हे सरकारच्या अनैतिक धोरणाचा पाप आहे, हे काही आमच्या चुकीमुळे झालेलं नाहीये। उदाहरणार्थ, सोयाबीनला प्रति क्विंटल उत्पादन खर्च 8,000 रुपये लागतो आणि बाजारातला भाव हा 3,500 रुपये सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे मिळतोय। सोयाबीन निर्यातीचा निर्णय घेतला तर 8-8.5 रुपये भावापर्यंत सोयाबीन प्रति क्विंटल जाऊ शकतं, परंतु सोयाबीन निर्यातीचा निर्णय सरकार घेत नाही। तेल आयात करतात, त्याच्यामुळे सोयाबीनचे भाव पडतात, त्याच्यामुळे आमच्यावर कर्ज होतं। म्हणजे सत्तेची मस्ती आणि पैशाचा माज आला या नेत्यांना, याच्या पलीकडे दुसरं कुठलंही वाक्य यांच्यासाठी सुचणार नाही। ही सत्तेची मस्ती आणि पैशाचा माज गावगाड्यातला शेतकरी यांचा उतरवल्याशिवाय राहणार नाही। विखे पाटलांनी तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे। बरं, माफी मागितली पाहिजे ही तुमची मागणी आहे। ती मागणी अर्थात त्यांच्यापर्यंत पोहोचेलच पुढारी न्यूजच्या माध्यमातून। मात्र हे सगळं आपण जर पाहिलं मागच्या 6 महिन्यांचा, वर्षभराचा विचार करायचा झाला तर वारंवार अशा प्रकारची वक्तव्य होत आहेत, विशेषतः सत्ताधारी नेत्यांकडून। कशी हिंमत होते असं बोलायला? शेतकऱ्याला जो जगाचा पोशिंदा आहे त्याच्याविषयी असं बोलायची हिंमत कशी होते? ही हिंमत येते कुठून? नाही, हे बघा, अवकातीपेक्षा माणसाला जास्त मिळालं किंवा आपली ऐपत नसताना मोठी खुर्ची मिळाली की ती खुर्ची पेलवत नसते। पैसा आला, सत्ता आली की अहंकार चढतो, माज चढतो आणि त्याच्यातून हे सगळं येतं। यांनी शेतकऱ्यांनी नाही केला पेरा तर हे काय खातील? धतुरा? अरे, आम्ही पिकवतो म्हणून तुम्ही खाता। पण दुर्दैव असं आहे की म्हातारपणी लेकरू झाल्यावर जसा माणसाला आनंद होतो आणि तो लेकराची मुके घेऊ घेऊ बेजार असतो, तशा पद्धतीने यांची अवस्था आहे। यांना कधी नव्हे एवढी सत्ता मिळाली, ईव्हीएम हॅक करून म्हणा किंवा वेगळ्या पद्धतीनं यांनी हे सगळं करून सत्ता मिळवली आणि मेजॉरिटी मिळवली। आता आम्हाला कुणाचंच काही लागत नाही आणि म्हणून आम्ही कुणाला आता पायानं ठुकरावू शकतो, लाता मारू शकतो, अपमान करू शकतो, अशी भावना यांच्या मनामध्ये आहे। याला अहंकार म्हणतात, याला सत्तेचा माज म्हणतात। आणि पैसे आले, फुलफिल झाले, या सरकारकडनं कारखान्यांना पॅकेजेस घ्यायचे, दुसऱ्याची सत्ता आली की त्या पक्षात जायचं, याला अहंकाराशिवाय दुसरा शब्द नाही। आणि मला असं वाटतं की गावगाड्यातल्या सामान्य शेतकऱ्यांनी आता जिथे दिसतील तिथे विखे पाटलांना अडवलं पाहिजे। जसं नांदेडला तहसीलदाराची गाडी एका शेतकऱ्याने फोडली, तिकडे कलेक्टरची गाडी फोडली परभणीमध्ये, गावगाड्यातल्या शेतकऱ्यांमध्ये असंतोषाची भावना आहे। एवढी सत्तेची मस्ती आणि पैशाचा माज कराल आणि जातीहून बोलले असते आतापर्यंत विखे पाटलाला पळता थोडी केली असती, लक्षात ठेवा। पण शेतकऱ्याला कुणी बोललं तर काही वाटत नाही। नेपाळमध्ये जसं मंत्र्यांना तुडू हाणलं तशी परिस्थिती महाराष्ट्रात आल्याशिवाय राहणार नाही। विखे पाटील साहेब, इथून पुढे शेतकऱ्याच्या बाबतीत बोलताना 10 वेळा विचार करायचा
आणि कर्ज काय फक्त आम्ही घेत नाही, कर्ज तुम्ही पण घेता. तुम्ही कोणाकोणाच्या चरणी लोटांगण घालता सांगू का इथं? तुम्ही बुलढाणा अर्बनचं कर्ज घेतलं, तुम्ही अजून वेगळ्या कारखान्यासाठी वेगवेगळ्या लोकांचे कर्ज घेतले आणि सरकारचे पॅकेजेस मिळून सरकारच्या पॅकेजेसवर दरोडा टाकायचा आणि शेतकऱ्यांना उसाला भाव कमी देऊन रिकव्हरी चोरायची, काट्यामध्ये मारायचं आणि शेतकऱ्यांना लुबाडायचा धंदा तुमचा आहे. उभ्या महाराष्ट्राला तुमचा धंदा माहित आहे. इथून पुढे शेतकऱ्यावर बोलाल तर तुमचे सुद्धा काळे धंदे काढल्याशिवाय राहणार नाही. विखे पाटलांनी लक्षात ठेवलं पाहिजे. बरं, रविकांत तुपकर जे आता हे जे कोणी वक्तव्य करतात ते नेते आहेत, राजकारणी आहेत, सत्ताधारी आहेत का विरोधक आहेत तो मुद्दा वेगळा ठेवूया, कारण आता विरोधक असलेले कधी काळी सत्ताधारी सुद्धा होते. पण राजकारण्यांना काय हवं असतं? राजकारण्यांना मतं हवी असतात. महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर मोठा वर्ग हा शेतकरी वर्ग आहे. मग शेतकऱ्यांची मतं नको आहेत का? का शेतकऱ्यांना गृहीत धरलं जातंय? शेतकऱ्यांमध्ये एकी नाहीये का, असा प्रश्न निर्माण होतोय? काय झालंय, शेतकरी हा भोळा भाबडा माणूस आहे, प्राणी आहे आणि शेतकरी हा जाती जाती धर्माधर्मात विभागला गेलेला आहे. त्यामुळं गरीबाला काही म्हटलं तरी चालून जातं. श्रीमंतांच्या बाबतीत म्हणायचं यांचं हे आहे का? विखे पाटलांना माझं चॅलेंज आहे, त्यांनी म्हणावं की अंबानी अदानी चोर आहेत आणि हे चोऱ्या करतात, हे डाके टाकतात आणि सरकार यांचं कर्ज माफ करतं, राईट ऑफ करतं. 16 लाख कोटींचं कर्ज माफ केलं केंद्र सरकारनं उद्योगपतींचं, तेव्हा का विखे पाटलांनी तोंड उघडलं नाही? पण गावगाड्यातल्या सामान्य गोरगरीब शेतकऱ्याला काही बोललं तरी चालून जातं, अशी भावना यांच्या मनामध्ये आहे. आणि दुर्दैवानं शेतकऱ्यांची पॉलिटिकल वोट बँक नसल्यामुळे या लोकांना ही मस्ती आलेली आहे. पण इथून आता शेतकऱ्यांची एकजूट झालेली आहे. नागपूरला तुम्ही आंदोलन, आमचे सगळे शेतकरी नेते आम्ही एकत्रित आलो. आता हळूहळू शेतकरी एकत्र येतोय, तुम्ही बघितलं असेल. आता इथून पुढे जर कुठल्याही शेतकऱ्याला निंदा नालस्ती करण्याचा प्रयत्न जर का तुम्ही केला तर तुमची सुद्धा मंत्रिमंडळातून विकेट घेतल्याशिवाय गावगाड्यातील शेतकऱ्यांची पूर आता शांत बसणार नाही. लक्षात ठेवा, जसं जाती धर्मावरून बोलल्यावर लोक रस्त्यावर येतात, तसा शेतकऱ्याचा कट्टरवाद आमच्याही मनामध्ये आहे. आम्हाला गावगाड्यातल्या शेतकऱ्याचा अभिमान आहे. आमच्या बापावर जर काही बोलाल आणि अपमान कराल शेतकऱ्याचा तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील. बरं, धन्यवाद रविकांत तुपकरजी, तुम्ही हा वेळ दिलात आणि पुढारी न्यूजची सविस्तर बातचीत केली त्यासाठी.